गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेल्या आधार ओळखपत्राच्या नोंदणीच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून सुरुवात झाली। या टप्प्यात शहरातील उर्वरित 20 लाख नागरिकांच्या नोंदणीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या आधार ओळखपत्रासाठीचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत शहरात सुरू होते। त्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने हे काम थांबवण्याचे आदेश दिले। गेल्या महिन्यात जिल्ह्यातील आधार नोंदणीला पुन्हा सुरुवात झाली। त्यापाठोपाठ आता पालिकेच्या हद्दीतील नोंदणीलाही गुरुवारपासून प्रारंभ झाला। आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते नानावाडा येथे दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीचे उद्घाटन झाले। महापालिकेचे उपायुक्त मंगेश जोशी, स्थानिक नगरसेवक हेमंत रासने, मुक्ता टिळक, दिलीप काळोखे, प्रतिभा ढमाले आणि सहाय्यक आयुक्त अरुण खिलारी यावेळी उपस्थित होते। आधारसाठी पहिल्या टप्प्यात शहरात 12.5 लाख नागरिकांची नोंदणी करण्यात आली होती। आता नव्या टप्प्यात आणखी 21 लाख नागरिकांची नोंदणी करण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील आधार कार्ड नोंदणीला गुरुवारपासून सुरुवात झाली असून 15 जुलैपर्यंत संपूर्ण शहरभरात नोंदणीचे काम सुरू करण्याचे नियोजन केले आहे। शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये नोंदणीचे 2 ते 3 केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत। त्यासाठीचे 100 मशीन सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध होतील। मशीन उपलब्ध झाल्यावर नवीन केंद्र सुरू केले जाईल। डिसेंबर अखेरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त मंगेश जोशी यांनी दिली। आधार कार्ड नोंदणीसाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार गिरीश बापट यांनी दिली। तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहनही अधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी केले। मला आनंद आहे की ज्या पद्धतीनं महानगरपालिका आणि आमचे सगळे नगरसेवक हल्ले, तर लोकांना नेहमी असं वाटतं की सरकारी काम म्हणजे दिरंगाई। आज सांगितलं की वर्षाने होणार, असं एक आपल्या वागण्याने आपण समाजामध्ये आपली वाईट प्रतिमा करून घेतली, लोकप्रतिनिधींनी पण आणि सरकारी अधिकाऱ्यांनी पण। मला वाटतं की असे कार्यक्रम व्हायला लागले तर आपली प्रतिमा आपणच बदलायची आहे। आणि म्हणून मला मनापासून आनंद झाला। मी माझ्या ऑफिसचे माझे सहकारी बाला शुक्ला यांना पण धन्यवाद देईन की अधिवेशनाला जायचं असल्यामुळे आम्ही काही चांगली योजना केंद्र सरकारने आखली की जिची अंमलबजावणी केंद्र सरकार नव्हे तर पुणे आम्ही करणार आहोत। अशी चांगली योजना आपल्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केवळ व्यासपीठावर बसणाऱ्यांना नाही, तर मी बापू आपण असाल, शाळीग्राम आहे तिथे मी ते देशमुख आहेत, भारत निजामपूरकर आहेत, जाधव